नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीए के सर फ्रॉम के कॉमर्स अकॅडमी स्टुडिओ रूम नाशिक. स्टुडंट्स, तुमचं सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आणि आता सध्या जो महावितरण महाघोटाळा चालू आहे आपण त्याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी आलेले आहोत. स्टुडंट्स, खूप महत्त्वाचा विषय आणि विद्यार्थ्यांच्या जीवनाचा विषय. महावितरण महाघोटाळा 510 जागा होत्या. 29 डिसेंबर 2023 मध्ये ॲडव्हर्टिजमेंट आली. त्याच्यानंतर फेब्रुवारी मार्चमध्ये एक्झाम होणं एक्सपेक्टेड होतं. ती एक्झाम झाली ऑक्टोबरमध्ये. रिझल्ट 45 दिवसात लागला जातो. 3 महिन्यानंतर रिझल्ट लागला. जानेवारीमध्ये रिझल्ट लावण्यात आला. खूप सारे प्रश्न आहेत, खूप साऱ्या मागण्या आहेत आणि आपण त्याच्याविषयी खूप ऑलमोस्ट 3-4 दिवसानंतर आज तुमच्यासमोर आलेलो आहे. मुलांनो, डेली यूट्यूबवर कंटेंट टाकणं आणि खूप सारे व्ह्यूज मिळवणं उद्देश नाही आहे. तर त्याच्यासाठी आपण एक टेलिग्रामचं हे पण घेतलं होतं मुलांनो. टेलिग्रामवर आपण लाईव्ह सेशन घेतलं. त्याच्यात इंटरॅक्टिव्ह सेशन असल्यामुळे प्रत्येक मुलाची जी मागणी आहे, प्रत्येकाचे काय काय संकट आहेत किंवा काय काय प्रॉब्लेम फेस करतो आहे ते सर्व समजून घेतलं आणि मग तुमच्यासमोर आलेलो आहे. आणि फक्त कंप्लेंटच नाही तर उपाय पण तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. तर मुलांनो, हा जो महावितरण महाघोटाळा चालला आहे, आता खरंच महावितरणला म्हणावं लागेल, आली रे आली, आता तुझी बारी आली. येस मुलांनो, आपण स्टार्टिंगला हे व्हिडिओ जेव्हा अपडेट केलं होतं, सर्वांना बऱ्याच मुलांचे मला फोन आले किंवा बऱ्याच ह्या फील्डशी लोकांचे फोन आले ज्यांचं लॉशी कनेक्शन आहे, लॉ फील्डशी जे रिलेटेड आहे. त्यांचं म्हणणं आलं की काही होऊ शकत नाही याच्यात, भांडण करून किंवा लढून म्हणजे अर्थच नाहीये, याच्यासाठी लढायला नाही पाहिजे कारण काहीच होऊ शकत नाही. म्हणजे थोड्या दिवस केस चालेल पण काहीच होणार नाही आणि मुलांसाठी अवेअरनेस नाही होणार आणि कोणीच लढायला सोबत नाही येणार. म्हटलं नाही, आपण लढूया. बाकीचे कॉमर्सचे लिटरली क्लासेस, आता नाव नाही घेणार मी नक्कीच, पण त्यांच्यासाठी त्यांना पण आपण अप्रोच केलं की सपोर्ट करावं. पण त्यांच्याकडनं एवढं उदासीनता दिसली की मग म्हटलं काय करावं. मग टेलिग्रामवर जेव्हा लाईव्ह घेतलं तेव्हा जाणवलं की 100% स्टुडंट्स तर आपल्यासोबत आहेतच. हे जाणवल्यानंतर सुद्धा पण डायरेक्ट कोर्ट केसपर्यंत न जायच्या आधी आपण लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचावं, आमदार खासदारांपर्यंत पोहोचावं आणि त्यांचे लेटर आणावे, असा सगळा विषय झाला होता. तर मुलांनो, मी एकदा फटाफट तुमच्यासमोर मागण्या ज्या आहेत, आता जर लढायचंच आहे तर एकच मागणी कशाला, सर्वच मागणी त्यांच्यासमोर ठेवूया ना. तर विद्यार्थ्यांची आणि केकेसीए टीमच्या काय काय मागण्या आहेत ते पूर्ण तुमच्यासमोर ठेवतो. एक मागणी, मग लढायचंच आहे ना तर एक कशाला, सगळंच मागून घ्या ना, जे पाहिजे सोडायचंच नाही. पहिली गोष्ट ही, प्रत्येक विद्यार्थ्याचा रिझल्ट सब्जेक्ट वाईज स्कोर आपल्याला कळायला पाहिजे, प्रत्येक स्टुडंटचा. आता IBPSनी आता आजपर्यंतचा पॅटर्न 40%च्या वरती ज्यांना रिझल्ट असतो त्यांचा म्हणजे क्वालिफाय वगैरे झाले त्यांचा रिझल्ट करतो. जे क्वालिफाय नाही झाले त्यांचा रिझल्ट का देऊ शकत नाही, आतापर्यंतचं त्यांचे नियम असतील ते देऊ शकत नाही. तर आता याच्या पुढे चेंज होऊ शकतो. मुलांना, आपण ज्या गोष्टीसाठी लढणार आहोत, मी खरंच सांगतो एवढं सोपं नाहीये, मला मान्य आहे. आणि याचा इमिजिएट तुम्हाला बेनिफिट होईलच असं पण नाहीये प्रत्येक गोष्टीचा. काही गोष्टींचा बेनिफिट आपल्याला फ्युचर जनरेशनला, वी कॅन से जे पुढची एक्झाम देशील त्यांना सुद्धा होऊ शकतो. जर मुलगा तुमच्याकडे 1000 रुपये एक्झाम फीस भरतो, त्या 2 तासाच्या एक्झामसाठी फीस पे करतोय, त्याच्यात तुम्हाला त्यातल्या त्यात 1.5 वर्ष वाट बघतोय. डिसेंबर 2023 मध्ये ऍडव्हर्टिजमेंट येते, 2024 मध्ये तो एक्झाम देतो, 2025 मध्ये तुम्ही निकाल लावतात, तो 1.5 वर्ष वाट बघतो, मग माहित पडतो की त्याला त्याचा रिझल्टच करणार नाही. वाय? का बरं? ही सिस्टीम आहे त्यांची. कसली सिस्टम बदलायची वेळ आहे पोरांनो. आतापर्यंत बदलली नाही, आता कशी बदलणार? आतापर्यंत हे घोटाळे नव्हते, आता घोटाळे होत आहेत ना. आम्हाला घोटाळ्याचा न्याय भेटलाच पाहिजे. का नाही कळत? प्रत्येकाचा रिझल्ट कळालाच पाहिजे. मी तर म्हणतो 40% असो नसो, प्रत्येकाचा रिझल्ट कळायला पाहिजे, ही आता मागणी त्यांच्यासमोर ठेवायची आहे. दुसरं, जाहिरातीमध्ये दिल्याने प्रवर्गानुसार रिझल्ट लागलेले नाहीये, त्याचं उत्तर आम्हाला पाहिजे. जे कॅटेगरी वाईज, रिझर्वेशन कॅटेगरी वाईज जे डिवायडेशन आहे तसं ऍडमिशन नाहीये. जर टोटल काउंटिंग केलं, 510चा रिझल्ट घेऊन बसलं, जे कास्ट वाईज जे त्यांनी जाहिरातीनुसार दिलेले आहे तसं काउंटिंग मॅच होत नाहीये. प्रश्न हा पडतो, प्रवर्गानुसार केलं तर वुमनचा कट ऑफ जनरल पेक्षा जास्त कसे गेले? हे जनरल आहे, सर्वांना माहिती आहे की वुमनला जर जास्त स्कोर असेल तर वुमन ते जनरल मध्ये काउंट होतं. जर हायर कॅटेगरी असेल तर डेफिनेटली जनरल मध्ये काउंट होतं. मग जनरल पेक्षा वुमनचा कट ऑफ जास्त कसा? हा खूप मोठा प्रश्न आहे. त्याच्यानंतर नॉर्मलायझेशनची प्रोसेस, त्याचं अजून उत्तरच मिळालेलं नाहीये. नॉर्मलायझेशन बद्दल काही माहितीच नाहीये. म्हणजे लिटरली काही मुलांचं तर म्हणणं आलं की जे फर्स्ट डेला जे एक्झाम झालेले होते, म्हणजे काही मुलांनी ऑब्झर्वेशन केलं, खूप साऱ्या मुलांचे कनेक्ट झाल्यानंतर जे पास आउट झालेले आहे, जे 510 मध्ये जे सिलेक्टेड यादीमध्ये त्यांचे नाव आहेत, ते पहिल्या दिवसाचे आहेत म्हणजे मेजॉरिटी. आता खरं खोटं माहित नाही, अजून पूर्ण 510चा तर आपण सर्वे केला नाही. पण जर असं होऊ शकतं तर नॉर्मलायझेशन नक्की अप्लाय झालेलं आहे का? झालं आहे तर कशा प्रकारे अप्लाय झालं, त्याचा फॉर्म्युला, त्याचं काय उत्तर आहे ते पण आम्हाला कळवावं. नॉर्मलायझेशन कशा प्रकारे केलंय. नेक्स्ट, आजपर्यंत न दिलेली रिस्पॉन्स शीट आतापासून द्यावी. का नाही द्यावी पोरांनो? म्हणजे हे आपण माइंडसेट काय एक्सेप्ट केलेला, IBPS रिस्पॉन्स शीट देतच नाही. वाय? UPSC अख्ख्या इंडियामध्ये एक्झाम घेते, ते देऊ शकतात, का नाही करू शकत तुम्ही? रिस्पॉन्स शीट देणं, सॉफ्टवेअर नाही तुमच्याकडे, सिस्टम नाहीये,
तुमच्याकडे तसं चेक करायचा फॉर्मॅट नाही. वाय, व्हॉट इज द रिझन? रिस्पॉन्स शीट का भेटत नाही आजपर्यंत दिली नाही? त्याच्यामुळे मुलांनी त्यांचं मन समजावलं. अक्षरशः मी मुलांशी बोलतो, सर नाही भेटत, ते काही फायदा नाही, ते देतच नाही. का नाही देत? वाय? 100% हे सगळ्या पॉईंटवर आरटीआय सुद्धा फाईल करणार आहेत आणि 100% सगळ्याच्या सगळ्या पॉईंटवर लढणार आहे. का नाही? सिंपल आहे. पोरांनी फीस भरली ना, एक्झाम फीस भरली आहे, त्याला त्याचं क्वेश्चन पेपर, आन्सर पेपर, त्याचं काय चुकलं ते कळावं. पोरगा त्याच्या जवानीचे, मी नेहमी म्हणतो, ह्या स्पर्धा परीक्षांची किंमत 1200-5000 रुपये नाहीये. ह्या स्पर्धा परीक्षांची किंमत तुमची अख्खी जवानी आहे. म्हणजे जे तुमचे एज असतं पर 12वी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पार ना, म्हणजे 20 पासून 30-35 वयापर्यंत, 40 वयापर्यंत एवढं काही सॅक्रिफाईस करून लग्न नाही किंवा घरात सगळ्या गोष्टी अटकलेल्या, आणि तो पोरगा फक्त एकच ध्येय घेऊन चाललाय, काय तुम्हाला स्पर्धा परीक्षा क्लिअर करायची आहे. आणि स्पर्धा परीक्षेवाले रिझल्ट सुद्धा देत नाही आणि तुम्हाला हे पण माहिती नाही तुम्ही काय चुकताय. मुलगा कसं काय इम्प्रूव्ह करेल? परत एक्झाम पे एक्झाम फॉर्म भरत राहील, पैसे भरत राहील. त्याला का नाही कळावं की त्याचं काय चुकलं ते? जर तो नाही झाला सिलेक्ट, त्याला 40% पण नाही, तो क्वालिफाय पण नाही झाला, त्याला पण कळावं त्याचं काय चुकलं. सेकंड टाइम इम्प्रूव्ह करेल. तो 30%वर असेल तर 50वर पोहोचेल, 50वरून 70वर पोहोचेल, काही ना काही ते इम्प्रूव्हमेंट करेल. का नाही कळावं त्याला? रिस्पॉन्स शीट भेटलीच पाहिजे. नसेल सिस्टम तर मग आयबीपीएस ना काय एक्झाम कंडक्ट करू. आयबीपीएस टीसीएस तुम्ही आहेच कशासाठी? तुमचं सिस्टमच कशासाठी घेतलंय? महावितरणने स्वतः हँडल केलं असतं सर्व. आयबीपीएस इन्स्टिट्यूट कशासाठी आहे? हे तुमचं कामच आहे, एक्झाम कंडक्ट करणं आणि प्रत्येकाचा रिझल्ट मेलवर येईल, मेलवर पाठवा, कसंही पाठवा, आम्हाला रिस्पॉन्स शीट पाहिजे. लॉग इन आयडी करा. तुम्ही जी सिस्टम सांगाल, तुम्ही सांगाल लॉग इन आयडी केल्यावर तुम्हाला वेबसाईटवर बघता येईल, वी आर रेडी विथ दिस, आम्हाला मेलमध्ये भेटणार आहे, वी आर रेडी विथ दिस. तुमचा जो फॉर्मॅट असेल, आम्हाला पाहिजे रिस्पॉन्स शीट. पहिली गोष्ट, तुम्हाला कॉल करून करून थकलो. अक्षरशः महावितरणला हजारो कॉल केले असतील आपल्या विद्यार्थ्यांनी, तिकडून रिस्पॉन्स येत नाही. आता आयबीपीएसने रिस्पॉन्स द्यावा. रिस्पॉन्स शीट पाहिजे म्हणजे पाहिजे. का नाही भेटणार? रिझल्ट आयबीपीएसच्या फॉर्मॅटमध्ये लागलेला नाहीये, तो त्याच्यातच पाहिजे. डिजिटल सिग्नेचर का मिसिंग आहे त्याच्यावर? हु इज रिस्पॉन्सिबल? आम्ही कोणाला कन्सिडर करायचं? हु इज द ऑफिसर एक्झॅक्टली? त्याच्यावर डिजिटल सिग्नेचर नाहीये. सगळ्यात मोठा प्रश्न फॉर्मॅटचा आहे. तो एक्सेल, अक्षरशः मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा सिंपलचा फॉर्मॅट दिसतोय तो. 510 नावं. आणि जे, अरे बाकी फेलवाले तर जाऊ दे, खूपच लांब आहे, सिलेक्ट न झालेले. जे 510 सिलेक्ट झालेले त्यांचेही मार्क्स नाहीये माहिती कोणालाच. दिस इज द वंडर. ते सिलेक्ट झालेत, किती कट ऑफ होता, किती मार्क्स भेटले, काहीच माहित नाही. दे आर जस्ट सिलेक्टेड. सिलेक्ट झाले का ते इलेक्ट झाले, कसे झाले, काहीच माहित नाही. नेक्स्ट, वेटिंग लिस्ट सुद्धा जाहीर करावी. रिझल्ट सोबत जाहीर करावी. 2018, 6 वर्ष आधी ती वेबसाईट, ते पण बघितलं स्टुडंट्स, काहींनी मला पाठवलं. 2018 आधी सर लिस्टचा असाच फॉर्मॅट दिला होता त्यांनी आधी, आणि त्याच्यानंतर काही दिवसानंतर त्यांनी डिटेलमध्ये मार्कशीट दिली होती. पण त्याच्यात सुद्धा वेटिंग लिस्ट होती. त्याच्यात सुद्धा वेटिंग लिस्ट सोबत होती. आतापर्यंत अशी कोणतीच पोस्ट निघालेली नाही ज्याच्यात वेटिंग लिस्ट नसते. 100% कोणती जॉब घेणार नाहीये, कोणी ना कोणी जॉब सोडणारच आहे. जर ते जॉब सर्वजण एक्सेप्ट नाही करणार आहे, 3 वर्षाचा प्रोबेशन पिरियड आहे, प्रत्येक जणाला नाही ते एक्सेप्ट होत, कारण मल्टिपल एक्झाम देत असतात मुलं ॲट अ टाइम. तर ती पोस्ट नाही घेणार, तर वेटिंग वाल्याला भेटणार आहे. हे म्हणजे सांगायची गरज नाही, स्पर्धा परीक्षेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती ही गोष्ट. ही वेटिंग लिस्ट का नाहीये? वेटिंग लिस्ट म्हणजे एक्सपेक्ट करावं का विषय सोडून द्यावा, पुढच्या एक्झामला लागावं, तेही कळत नाहीये. नेक्स्ट, आयबीपीएसचा रिझल्ट, प्रत्येक रिझल्ट 45 दिवसात लागतो, तर याला 3 महिने का लागले? सर जाऊ द्या ना, रिझल्ट लागला ना एकदाचा, बरं झालं ना, काय तुम्ही 45 दिवसाचं घेऊन बसले? आय वॉन्ट रिझन. रिझन पाहिजे. काय टेक्निकल रिझन, काय टेक्निकल प्रॉब्लेम होता नेमका? म्हणजे अक्षरशः आमच्याकडे अशी सुद्धा माहिती आलेली आहे की आयबीपीएसनी 45 दिवसात रिझल्ट देऊन दिलेला होता, पण महावितरणनी तो होल्ड करून ऑलमोस्ट 3 महिन्यानंतर डिक्लेअर केलेला आहे. ऑलमोस्ट. आता हे खरं खोटं माहित नाही, सिद्ध करायसाठी कोर्ट आहे ना, सिद्ध करूया. पण जर 45 दिवस पेक्षा जास्त लागले असतील, then we want justification. सो तुम्ही कोण विचारणार आहे? मी तर परीक्षार्थी नव्हतो, प्रत्येक परीक्षा देणारा विद्यार्थ्यांचा हक्क आहे, ते का नाही विचारू शकत? आरटीआय प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे. आम्हाला उत्तर पाहिजे. असा काय प्रॉब्लेम होता की तुम्ही 45 दिवसात रिझल्ट नाही लावू शकले? आणि एक्झाम पहिली घेता आयबीपीएस, असं काही नाही आहे, कंटिन्युअस एक्झाम चालू आहे, कंटिन्युअस रिझल्ट लागताय. या महावितरणलाच एवढा काय प्रॉब्लेम आहे नेमका? परीक्षेच्या 15 दिवसाच्या आधीच असं काय नेमकं संकट आलं की त्यांनी परीक्षेचं स्वरूप बदललं? सर तो फॉर्मॅट बदलला, जाऊ द्या, एक्झाम दिली गेली. आय वॉन्ट रिझन. पाहिजे आहे मुलांना जस्टिफिकेशन. यार मुलांनी अक्षरशः जे
अकाउंट्सचा टच नाही राहिलेला, ग्रॅज्युएशन झालंय कधीचं, स्पर्धा परीक्षांची तयारी करताय, म्हणून मग आता अकाउंटसाठी त्यांनी अक्षरशः वर्षामधनं असं समजायला हरकत नाही की वर्षातून त्यांनी 8 ते 10 महिने त्यांनी अकाउंटसाठी स्पेंड केले. सर अकाउंट्स आपण टेक्निकल सब्जेक्ट आहे, त्याच्यावर जास्त मेहनत करूया, कारण शेवटी त्याच्यानेच फरक पडणार आहे, बाकी जी के वगैरे सर्वांनाच येणार आहे, ते नॉर्मल स्कोर राहील, आणि याच्यावर एवढी मेहनत केल्यावर 15 दिवसाआधी माहीत पडतं. एकदम जज्बाती बदलती आहे ना भाई, काही विषयच नाही. म्हणजे अचानक बँकिंगवाल्यांसाठी लॉटरी लागली ना, जॅकपॉट झाला बँकिंग एक्झाम मुलांसाठी, ठीक आहे झाला त्यांच्यासाठी हरकत नाही, 15 दिवसाआधी का असं काय? सर ते त्यांच्या अधिकारात आहे, ते फॉर्मॅट बदलू शकतात, मान्य आहे, मी हे नाही म्हणते फॉर्मॅट बदललाच कसा, 15 दिवसाआधीच काय एकदम येऊन पडला अचानक गरज की तुम्हाला फॉर्मॅट बदलायची गरज पडली? असं 15 दिवसात काय झालं? 15 दिवसाआधी एक्झाम तर फार अख्ख्या वर्षानंतर घेतली, मग 15 दिवसातच काय झालं? मराठा विद्यार्थ्यांसाठी कोर्टाच्या नियमानुसार एसीबीसी कॅटेगरीमध्ये त्यांना कन्सिडर केलं जाईल, तसंच त्या मुलांना विद्यार्थ्यांना एसीबीसीचा फॉर्म भरण्याची पण मुदत दिलेली होती. पण त्यांना ईडब्ल्यूएसचा फायदा मिळेल का, हा मोठा प्रश्न आहे. कारण त्या नोटिफिकेशननुसार तर एसीबीसीमध्ये सगळ्यांनी कन्वर्ट करावं फॉर्म, ते ईडब्ल्यूएसचा बेनिफिट भेटू शकणार नाही, त्याचा फायदा मिळू शकणार नाही, असं मी वाचलेलं मला आठवतं. आता ते विसरलं असेल महावितरण किंवा IBPS तर माहीत नाही, पण असं आहे बरोबर ना. एसीबीसीचा फायदा भेटल्यावर मग ईडब्ल्यूएसचा कसा? मग ईडब्ल्यूएसमध्ये कसं काय सेम कॅटेगरीचे स्टुडंट दिसतात जे एसीबीसीमध्ये पाहिजे होते? मुलांनो, मी कोणाच्याच विरुद्ध नाही आहे, कोणाचं नाव घेऊन बोलत नाही, कोणाचं मन दुखलं असेल तर सॉरी, मी फक्त न्यायासाठी बोलतोय. माझं एवढंच म्हणणं आहे की योग्य कॅन्डिडेटला ती पोस्ट भेटावी. माझ्या क्लासचा एकही नसेल मला फरक नाही पडत, आहेत आमच्या क्लासचेही आहेत, मग मला नाव अनाऊन्स करायची गरज नाही आहे, आणि ते मेहनतीने झालेत कसे झालेत मला त्याच्याबद्दलही काही घेणं देणं नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की 100% मेहनतीने झाले पाहिजे, ते कोणत्याही क्लासचे असो. रिझल्ट नवीन लागला, माझ्या क्लासचा एकही नाही निघाला, सगळे दुसऱ्या क्लासच्या निघाले, मला काही प्रॉब्लेम नाही. पोरांना ते 510 कुटुंब सेट होणार आहे, 510 मुलांची लाईफ सेट होणार आहे. तुम्हाला ही गोष्ट कशी समजेल तर चांगली गोष्ट आहे. आणि मार्केटिंग करायसाठी खूप सारे पर्याय असतात, हे घेऊन बसायची गरजच नाही आहे. खूप प्रकार आहेत आमच्याकडे, याची गरज नाही आहे. 1991-92 मध्ये जन्म झालेला व्यक्ती एक्स सर्व्हिसमॅनच्या कॅटेगरीमध्ये दिसतो. म्हणजे 1992 जो एज म्हटलं तर एक्झामच्या वेळेस, एक्झाम 29 डिसेंबर 2023ला आली बरोबर. आपण समजा 92चा जन्म म्हटलं तर ऑलमोस्ट 31 इयर्स, 31 to 32 इयर्स मॅक्झिमम पकडूया आपण. 31-32 वर्षाचा माणूस तो एक्स सर्व्हिसमॅन झाला, म्हणजे नेमकं सर्व्हिसला लागला बालपणीच असेल. बापरे, बाल कामगार हे तर कायद्याच्या विरुद्ध तर नाही झालं. बाल कामगार एकदम डायरेक्ट आधीच सर्व्हिसमॅन, आधीच जॉबला लागले ते, आणि एक्स सर्व्हिसमॅन झाले पण. ओ माय गॉड. एका विद्यार्थिनीचा पहिली गोष्ट, फॉर्म भरताना नेम, मिडल नेम आणि सरनेम कंपल्सरी आहे. आणि एक विद्यार्थिनी श्रुती नावाची, कोण असेल माहीत नाही, जी पण असेल ती विद्यार्थिनी, तर त्या विद्यार्थिनीच्या पुढे मागे काहीच नाव नाही, म्हणजे सांगायचा अर्थ मिडल नेम नाही आहे, सरनेम नाही आहे, ते लिस्टमध्ये नाव आहे. हाऊ इज इट पॉसिबल? एरर झाला. एरर करणारा एकदम क्लिअर सांगतो पोरांनो, एरर आहे ना माणूस करतो, सिस्टम नाही. कम्प्युटरकडनं नाव घेताना एरर झाला असं एखादा दाखवून द्यावा मला टेक्निकल. मी काही कम्प्युटरचा IT चा माणूस नाही आहे, पण जेवढं नॉलेज आहे ना ITचं, असं नाव सगळ्यांचे आले ते एक नाव राहिलं, मिडल नेम आलंच नाही. हाऊ इज इट पॉसिबल? असं कोणतं सॉफ्टवेअर, असं कोणतं सिस्टम आहे ते नाव घेताना चुकलं? हे सिस्टम चुका करता फक्त माणूस, कम्प्युटर नाही. आणि प्रॉब्लेम काय आहे ना, चुका करताना पकडलं गेलंय. चोर करणारा पण तेवढा स्मार्ट पाहिजे की पकडला नाही गेला पाहिजे. हे स्मार्ट चोर नाही करणार आहे. भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांच्या जेवढ्या जागा सांगितल्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये त्याप्रमाणे अलॉटमेंट झालेलं नाही आहे. मुलांनो, किती मुद्दे उठवावे, प्रत्येक मुद्द्यासाठी भांडायचं आहे, 100% भांडायचं आहे. सर हे सगळं झालं, मुद्द्याचं काय, आता करायचं काय? मुलांनो, उपायमध्ये आपण 3 गोष्टी सांगितल्या होत्या. पहिली गोष्ट तर लोकप्रतिनिधींचं लेटर, त्याच्यासाठी तुम्हाला एक लेटर आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवर दिलेलं होतं. त्या लेटरची तुम्ही प्रिंट काढावी. तुमची ज्या जिल्ह्याचे आहात मुलांनो, त्या जिल्ह्यामध्ये जावं. तुमचे जे लोकप्रतिनिधी असतील, मग ते आमदार म्हणा, खासदार म्हणा, त्यांच्याकडे जावं, त्यांना रिक्वेस्ट करावी, त्यांच्याकडनं लेटर आणावं. 100% आपण त्याच्याने थोडं स्ट्रॉंगली लढू शकतो. जर आपण प्रत्येक जिल्ह्यामधनं प्रत्येकाने लेटर जर आणले आमदार खासदारांचे, आपल्याकडे जर 20-25 लेटर असतील सोबत, आणि आपण जेव्हा विधानसभेत जाऊ आणि जेव्हा आपण हे प्रपोजल मांडू, तर डेफिनेटली ते किती स्ट्रॉंग राहील तुम्ही समजू शकतात. मग ते न्यूजमध्ये मांडायचं असो, एखाद्या न्यूज रिपोर्टिंगमध्ये जायचं असो, किंवा कुठे आपल्याला कोणत्या प्लॅटफॉर्मवरती गोष्ट प्रेझेंट करायची असो, आपल्याकडे त्यांच्या लेटरची किती किंमत आहे खूप जास्त महत्त्वाचं आहे. हे तुम्ही चांगलंच ओळखतात, स्पर्धा परीक्षांच्या मुलं आहात. तर त्याच्यामुळे मी सर्वांना जाहीर आवाहन करतो, ते लेटर आपण जे दिलेलं आहे टेलिग्रामवर, ते सर्वांनी कृपया एक कॉमन लेटर ठेवा. सर्वांनी जे पण कंटेंट अपलोड कराल, महावितरण महाघोटाळा किंवा महावितरण महास्कॅम हे एक आपण फॉलो करूया. टॅगलाईन, हॅशटॅग आपण प्रत्येक प्लॅटफॉर्मवर, मग तो ट्विट असो का इन्स्टा असो का, प्रत्येक ठिकाणी तेच यूज करा.
ते जेव्हा म्हणजे कॉम्पिटिटर बघा, मी पूर्ण सांगतो, तू कोणीही टाकलं, कोणत्याही चॅनलवाल्याने व्हिडिओ टाकलं, युट्यूबर असतील किंवा न्यूजवाले असतील, प्रत्येकाने तो हॅशटॅग यूज करा. तो हॅशटॅग इतका ट्रेंड झाला पाहिजे, अख्ख्या दुनियाला कळायला पाहिजे हा काय प्रकार आहे. स्टार्टिंगला बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की याच्याने काहीच होऊ शकत नाही. आता एबीपी माझ्यावर न्यूज आली ना, आता झाले, अरे नाही काहीतरी होईल बरं का, पेपरमध्ये बी आलंय बरं का, आता लई मोठ्या नेटवीट केलेलं आहे. पोरांनो रिझल्ट लागल्यानंतर 1 तासाच्या आत आपला व्हिडिओ अपलोड झालेलं होतं, महावितरण महाघोटाळा सगळ्यात पहिला व्हिडिओ युट्यूबवर आपला आहे. आणि यू आर सेइंग की सर तुम्ही काय ॲक्शन घेतली. पोरांनो ठिंगी लावावी लागते तेव्हा तो वनवा होतो, ते ठिंगी लावायचं काम आपण केलंय. ठीक आहे, क्रेडिट द्यायचं नाही द्यायचं ते जाऊ द्या, पण आता आपल्याला जास्तीत जास्त लोकप्रतिनिधींचे लेटर गोळा करायचे आहेत. मुलांनो कोर्ट केससाठी मी आताच वकिलांशी बोललेलो आहे, त्याच्या फीज वगैरे रिलेटेड डिटेल्स चालू आहेत. आणि त्यातल्या त्यात जी औरंगाबाद संभाजीनगर खंडपीठात जी केस चालू आहे, ज्युनियर अकाउंट असिस्टंट इंजिनिअरिंगवाली जी पोस्ट होती महावितरणची, त्याच्याशी रिलेटेड त्यांचा गेटचा मुद्दा जर सोडला तर बाकीच्या गोष्टी कॉमन आहेत. तर त्यांच्याशी सुद्धा बोललो, त्यांच्या वकिलांशी सुद्धा बोललो, त्यांच्याशी पण डिस्कशन चालू आहे. आणि मुलांना ऑफकोर्स प्रत्येक रुपयाची आपल्याला किंमत आहे आणि कष्टाचा प्रत्येक रुपया आहे, त्याच्यामुळे तुमचे पैसेही वाया नको जायला आणि प्रत्येक रुपया आपला कुठेतरी युटिलाइज झाला पाहिजे. माझा शक्यता प्रयत्न हा होता की कोर्ट केस नाही जावं, कारण ॲट द एंड लिमिटेशन आहे. नाही, मला मान्य आहे, सर्वांचं म्हणणं आहे की सर आम्ही पैसे देऊ, आम्ही पैसे गोळा करू, पण ॲट द एंड लिमिटेशन आहे मुलांना. मीही कॉन्ट्रीब्यूट करेल, तुम्हीही कॉन्ट्रीब्यूट कराल, पण मग जर केस हिअरिंग वगैरे जर वाढत गेला ना तर कुठेतरी आपल्यावरती फायनान्शियल बर्डन नको यायला, म्हणून मी हा मुद्दा टाळत होतो. आधी लोकप्रतिनिधींचाच मी सगळ्यात आधी प्रायोरिटी दिलेली आहे. पण जर आणि डीव्हीचे पण मेल यायला लागले, सर आता काय होईल मुलांना, डीव्ही मेलपर्यंत विषय जाणारच नाही, म्हणजे डीव्ही फायनलपर्यंत विषय जाणार नाही. आपण लोकप्रतिनिधीचे लेटर ऑलरेडी कलेक्ट करणं स्टार्ट केलेले आहे, काही मुलांचे आलेले पण आहेत. मी तुम्हाला सर्वांना जाहीर आमंत्रण करतो मुलांना, आमचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकतो किंवा नोट डाऊन करून घ्या. 8483822271 84 83 82 22 71 हा आपला नंबर आहे. तुम्ही हा नोट डाऊन करून घ्या प्रत्येकाने. आणि ह्या नंबरला तुम्ही जे लोकप्रतिनिधींचे लेटर आणलेले आहे ते सर्वांनी सेंड करा. आपण कलेक्टिव्हली लढूया आणि आपण कलेक्टिव्हली लढू तर सर्वांची जीत आहे. नाव कोणाचं करायचं आहे ते नाव जाऊ द्या बाजूला, पण सगळे मिळून लढू. गाव करील ते राव काय करील, मी एकटा बी राव गेलो तर काहीच होऊ शकत नाही. ऑफकोर्स तुमच्याशिवाय सर्वांनी एकत्र येऊया. आणि ईमेल ट्विट हे पण चालू ठेवा पोरांनो. नाही याच्याने काहीच होऊ शकत नाही, ईमेल ट्विटने असं समजू नका. मी तुम्हाला आधीच बोललो होतो, साम दाम दंड भेद प्रत्येक गोष्ट चालू द्या. ईमेल ट्विट करणं असेल, कॉल करणं असेल, कोर्ट केस असेल, लोकप्रतिनिधींचे लेटर असेल, प्रत्येक प्रकारे लढायचं आहे. एकच उद्देश आहे, आपल्याला न्याय मिळायला पाहिजे. ओके, सो मुलांनो, याच्या आधी टेलिग्राम मीटिंग आपण जी घेतली होती, जबरदस्त रिस्पॉन्स आला आणि खूप चांगलं ॲक्ट केलं आहे मुलांना. आता मी जस्ट एक गुगल फॉर्म देतोय तुम्हाला. मला फक्त तुम्ही मला बेसिक गोष्टी द्या, तुमचं नाव, नंबर आणि तुमचा डिस्ट्रिक्ट कोणता आहे. कारण जर पुढच्या 2-4 दिवसात जर नाही, म्हणजे कोर्ट केस तर आपण करतोच आहोत विचार त्याचा, पण जर 2-4 दिवसात जर पाहिजे तेवढे लेटर नाही गोळा झाले तर आपल्याला जिल्हा वाईज प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आपल्याला काम करावं लागणार आहे. 100% आपली तयारी आहे. आणि डिस्ट्रिक्ट वाईज एक लीडर अपॉइंट करून तुमची एक टीम बनवून त्या जिल्ह्यामध्ये जेव्हा तुम्ही एक पर्सन म्हणून नाही तर एक संघटन म्हणून जेव्हा जाता, जेव्हा कलेक्टिव्हली 50 जण सोबत जातील आमदारांकडे खासदारांकडे रिक्वेस्ट करण्यासाठी, आम्हाला निवेदनपत्र द्यावं त्याच्यासाठी, तर डेफिनेटली त्याचा इम्पॅक्ट खूप जोरदार राहील. त्याच्यामुळे मला फक्त आणि फक्त मुलांना, मी आधी पण बोललो होतो, परत एकदा डायलॉग सांगतो की स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं, मला फक्त 100 मुलं द्या, 100 जवान पाहिजे, मी अख्खा देश बदलून टाकेल. मला फक्त 100 मुलं पाहिजे, अख्खा सिस्टम बदलून टाकेल, अख्खी सिस्टम बदलून टाकेल. विषयच नाही, आपल्याला लढायचंच आहे. फक्त मला तुमचं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटू द्या. अजूनच मी गुगल फॉर्म देतोय, मला फक्त नाव, नंबर आणि तुमचं डिस्ट्रिक्ट कळवा. आणि जर तुम्ही आमदार खासदारांपर्यंत तुमच्यापैकी कोणाचं कनेक्ट असेल तर ते सांगा, आपण कलेक्टिव्हली लढूया. आणि जर कुठे तुम्हाला सोबत कोणी भेटत असेल, मला येण्याची गरज असेल, तर मी डेफिनेटली त्या हिशोबाने प्लॅन करतो आणि मी पण त्या ठिकाणी येतो. ओके, सो स्टुडंट्स, लढत राहा. आता माझी सटकलेली तर आहेच आणि 100% आली रे आली महावितरण, आता तुमची बाजी आली. आता नाही सोडणार, 100% लढायचं आहे मुलांना.